नमस्कार मित्रांनो, आज आपण ड्रॅगन फ्रूटच्या फुलावरती क्रॉस पॉलिनेशन कसं करायचं आपण शिकूया। क्रॉस पॉलिनेशन करताना एका स्पेसीची जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स दुसऱ्या स्पेसीच्या फुलावरती त्या पोलन ग्रेन्सचा शिडकाव करणे, म्हणजे एका स्पेसीचे पोलन ग्रेन्स कलेक्ट करायचे, गोळा करायचे आणि ते पोलन ग्रेन जे आहे ते दुसऱ्या स्पेसीच्या फुलावरती शिडकाव करायचा स्टिग्मावरती, याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो। आता आपण बघूया, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हे जे आहे ते साधारणतः दुसऱ्या स्पेसीचं फ्लावर आहे। हे जे फूल आहे ते दुसऱ्या स्पेसीचं फूल आहे। तर ह्या फुलाचे आपण पोलन ग्रेन्स आपण कलेक्ट करणार आहेत, गोळा करणार आहेत आणि ते गोळा गेलेले पोलन ग्रेन्स दुसऱ्या फुलावरती किंवा दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती आपण त्या पोलन ग्रेन्सचा शिडकाव करणार आहे किंवा टाकणार आहे आणि त्याच्यापासून जे फळ तयार होईल ते फळ मोठ्या साईजचं फळ असेल, जे की त्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची व्हॅल्यू असेल। तर आपण बघूया कशा प्रकारचे क्रॉस पॉलिनेशन करतो ते बघूया। पहिल्यांदा आपण ह्या फुलाचे जे आहे ते पोलन ग्रेन्स आपण पहिल्यांदा कलेक्ट करूया। या ठिकाणी बघा, आपण काय करतो, जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स अँथरच्या मधले जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स पूर्ण आपण झाडून घेतोय। ते बराबर खालच्या साईडला, पाकळीच्या खालच्या साईडला गोळा होत आहेत। आता ह्या ब्रशला तुम्हाला दिसतील, ह्या ब्रशला सुद्धा काही पोलन ग्रेन्स आहेत आणि काही पोलन ग्रेन्स असतील ते पोलन ग्रेन्स या फुलाच्या खालच्या साईडला बराबर गोळा झालेले दिसतील तुम्हाला। आपण हे जे पोलन ग्रेन्स आहे ते आपण पोलन ग्रेन्स हे अशा प्रकारच्या कुठल्याही भांड्यामध्ये आपण घेऊ शकतो। आपण स्टीलचं भांडं या ठिकाणी यूज केलेलं आहे, स्टीलच्या भांड्याचा वापर केलेला आहे। हे जे फूल आहे त्या फुलाला अशा प्रकारे जर झाडलं तरी बरेच पोलन ग्रेन्स आपल्याला दिसतील। या ठिकाणी तुम्हाला दिसेल, ह्या वाटीच्या जो खालचा भाग आहे, जे आपण पांढरी पावडर गोळा केलेले आहे, ती त्या फुलाची पोलन ग्रेन्स आहेत। तर हेच पोलन ग्रेन्स आपण दुसऱ्या फुलावरती शिडकाव करणार आहेत। या ठिकाणी आता आपण दुसऱ्या स्पेसीचं फ्लावरच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आता दुसऱ्या स्पेसीचं जे फ्लावर आहे त्या ठिकाणी आपण याचं पोलन ग्रेन जे आहे, जे पहिल्या स्पेसीचं जे कलेक्ट केलेलं आहे त्याच्यावरती त्याचं पॉलिनेशन आपण करणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल, जे आपण मगाशी जे कलेक्ट केलेले जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील। या वाटीमध्ये कलेक्ट केलेले आहेत, ते पहिल्या स्पेसीचे आहेत आणि हे जे कलेक्ट केलेले पहिल्या स्पेसीचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स आपण या फुलावरती, हे जे फूल आहे हा फुलाचा जो स्टिग्मा आहे तो स्टिग्मावरती ते पोलन ग्रेन्स आपण टाकणार आहोत। तर आपण बघूया, हे कलेक्ट केलेले जे पोलन ग्रेन्स वाटीमधले आपण घेतले आणि याच्या फुलाचा जो स्टिग्मा आहे त्या स्टिग्मावरती टाकले। तर अशा प्रकारे आपण क्रॉस पॉलिनेशन करतो। तुम्हाला दिसेल, हा फुलाचा स्टिग्मा आहे आणि या स्टिग्मावरती आपण काय केलेले आहेत, हे जे पहिल्या फुलाचे जे पोलन ग्रेन्स घेतलेले आहेत ते पोलन ग्रेन्स आपण या स्टिग्मावरती टाकलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला दिसतील, ऑलरेडी पोलन ग्रेन्स आपण या स्टिग्मावरती टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे क्रॉस पॉलिनेशन या ठिकाणी आपण केलेलं आहे। तर याचा फायदा असा होतो की क्रॉस पॉलिनेशन केल्यानंतर
याच्यापासून फर्टिलायझेशन होऊन जी फळ सेट होणार आहे की जे फळ तयार होणार आहे ते मोठ्या साईजचं फळ तयार होणार आहे. आर्टिफिशियल सेल्फ पॉलिनेशनमध्ये थोडंसं छोटं फळ या क्रॉस पॉलिनेशन कंपेअरमध्ये तयार होतं आणि क्रॉस पॉलिनेशनमध्ये आर्टिफिशियल सेल्फ पॉलिनेशनपेक्षा या क्रॉस पॉलिनेशनमध्ये चांगल्या प्रकारचं फळ तयार होतं. तर अशा प्रकारे ड्रॅगन फ्रूटमध्ये क्रॉस पॉलिनेशन केलं जातं. धन्यवाद.